नमस्कार, जय शिवराय। जुन्नर नगरपालिकेची निवडणूक आता पुढे ठेपलेली आहे, परंतु प्रारूप यादीनंतर जुन्नर शहरातील मतदारांना आवाहन करण्यात आलं होतं की आपलं चुकीचं नाव कोणत्या प्रभागात गेलं असेल तर आपण पुण्याने त्या ठिकाणी अर्ज करून नगरपालिकेमध्ये आपलं नाव आपल्याला इच्छुक असेल किंवा आपण आहे त्या ठिकाणी पुन्हा घेण्यात यावं, हे नगरपालिकेच्या मार्फत सर्व जुन्नर शहरामध्ये नागरिकांना सांगण्यात आलं। त्यानंतर जवळजवळ 7 ते 8 हजार अर्ज त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यानंतर आज 31 तारखेला सर्व छाननी करून आज मतदार यादी पुन्हा दुबार या ठिकाणी पूर्ण केली, परंतु याच्यामध्ये प्रारूप यादीपेक्षाही मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे। खरं तर माझा या ठिकाणी नगरपालिकेवरती एक आरोप आहे का काही ठराविक लोकांना हाताशी धरून आर्थिक त्या ठिकाणी तोडजोड करून ही नावं त्या ठिकाणी वगळण्यात आली। काही ठिकाणी उदाहरण सांगायचं झालं तर माझं नाव त्या 2 नंबर प्रभागामध्ये आहे। मी गेले अनेक वर्ष गणेशपेठ वरसमाळवडा या ठिकाणी राहत आहे। माझ्या घरातली 4 नावं 3 नंबर प्रभागामध्ये जाणून-बुजून त्या ठिकाणी टाकलेली आहे। त्याचबरोबर नगरपालिकेने जी चतुर्सीमा प्रभागाची दिलेली आहे, जो नकाशा त्या ठिकाणी प्रभाग वाईज केलेला आहे, त्या प्रभागातील मतं इतर प्रभागामध्ये जाणून-बुजून लोकांनी अर्ज करून त्या ठिकाणी नगरपालिकेने जाऊन जबाब घेऊन सुद्धा त्या लोकांची नावं इतरत्र त्या वेगळ्या प्रभागामध्ये जाणून-बुजून टाकलेली आहेत। माझं नगरपालिकेला आपल्या ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक विनंती आहे, आपण येत्या 2 दिवसामध्ये सोमवारपर्यंत जर व्यवस्थित केलं नाही तर पुढील येणाऱ्या काळामध्ये जुन्नर शहरातील असंख्य त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार आणि बाकीचे कार्यकर्ते वेगळ्या पवित्रामध्ये आहे। त्याचा परिणाम ह्या नगरपालिकेचे असलेल्या सर्व कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांना नक्कीच भोगावं लागेल। आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो, आपण प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करावं आणि जे काय आहे जिथं जिथं ते मतदार राहतात त्या ठिकाणी त्या मतदारांना ज्यांची इच्छा आहे त्या पद्धतीने मतदार यादी पुन्हा व्यवस्थित आपण पुढे आणू अशी विनंती करतो।